रेडी. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 अन्वये फिर्याद. यात फिर्यादी में कोर्टास फिर्यादीस कारण नम्रपणे कळवितो तो येणेप्रमाणे यातील आरोपी गुर्रम यांचा गुर्रम फॅब्रिक्सचे नावे व्यवसाय असून फिर्यादी व आरोपी यांचे 10 वर्षापासून चांगले ओळखीचे संबंध आहेत. माही जुलै 2018 मध्ये आरोपीने त्यांचे मुलांचे वालचंद कॉलेज येथे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी रक्कम 95,000 फिर्यादीकडे हातउसने बिनव्याजी म्हणून मागितले व सदर रक्कम 2 महिन्याचे कालावधीत परतफेड करण्याचे फिर्यादीस आश्वासन दिले. आरोपीचे शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादीने माही जुलै 2018 मध्ये आरोपीस रोखीने रक्कम रुपये 95,000 बिनव्याजी दिले. यातील आरोपीने मुलाचे ॲडमिशनसाठी हातउसने म्हणून घेतलेली रक्कम रुपये 95,000 चे परताव्यापोटी फिर्यादीस 7 ऑगस्ट 2018 रोजीचा रक्कम रुपये 95,000 चा आरोपीचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रेल्वे लाईन्स सोलापूर शाखेचा धनादेश क्रमांक 308633 हा दिला व सदर धनादेश 15 दिवसानंतर वटविण्यास सांगितले व सदरचा चेक वटण्याची हमी व भरवसा फिर्यादीस दिला. परंतु सदर रकमेची व्यवस्था होऊ न शकल्याने आरोपीस फिर्यादीस सदरची रकमेची तजवीज करावयास 2 महिन्याचा कालावधी लागणार असून आरोपीने सदरचा धनादेश फिर्यादीस 2 महिन्यानंतर भरण्याची फोनवरून विनंती केली. आरोपीचे विनंतीवरून व सांगण्याप्रमाणे फिर्यादीने दिनांक 5 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचे खाते असलेल्या कॉसमॉस बँक शाखा सोलापूर या बँकेत आरोपीने दिलेला वर नमूद चेक क्रमांक 308633 वटणेकरिता दिला असता दिनांक 6 नोव्हेंबर 2018 रोजी संबंधित बँकेकडून फंड्स इन्सफिशियंट असा शेरा मारून न वाटता अवमानित होऊन परत आला. त्यावेळी फिर्यादीस जोराचा मानसिक धक्का बसला व फिर्यादीने सदरचा धनादेश न वटल्याबाबतची कल्पना देण्यासाठी आरोपीचे घरी व व्यवसायाच्या ठिकाणी भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी हा फिर्यादीस भेटण्याचे व फिर्यादीचा फोन उचलणे टाळू लागला. त्यामुळे आरोपीने फिर्यादीस फसवणूक करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर न वटणारा धनादेश फिर्यादीस दिल्याची फिर्यादीस खात्री झाली. त्यामुळे सरतेशेवटी फिर्यादीने आरोपीस फिर्यादीतील वर नमूद पत्त्यावर दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी आपले ॲड दीपक यांचेमार्फत रजिस्टर पोस्टाद्वारे नोटीस पाठवली. आरोपीचे म्हणणे व सांगण्याप्रमाणे दिनांक
5 नोव्हेंबर 2018 रोजी फिर्यादीने त्यांचे खाते असलेल्या कॉस्मॉस बँक शाखा सोलापूर या बँकेत सदर चेक वटणीकरिता दिला असता दिनांक 6 नोव्हेंबर 2018 रोजी संबंधित बँकेकडून फंड्स इनसफिशियंट असा शेरा मारून न वटता अवमानित होऊन परत आला. त्यावेळी फिर्यादीस जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीची भेट घेऊन व फोनवर सदर चेक न वटल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीची भेट घेण्याची व फोन उचलण्याचे स्पष्टपणे टाळले. त्यामुळे फिर्यादीची ॲड दीपक यांचेमार्फत आरोपीस दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी नोटीस पाठवून त्यांच्याकडे देय असलेली रक्कम 95,000 ची मागणी केली असता सदरच्या रजिस्टर पोस्टाची नोटीस दिनांक 7 डिसेंबर 2018 रोजी मिळाली व परंतु सदर नोटिसीत नमूद केल्याप्रमाणे मुदतीत आरोपीने सदर नोटिसीची पूर्तता केलेली नाही. तेव्हा प्रथम घडले व त्यानंतर रोजचे रोज कारण घडत आहे. सदर फिर्यादीतील नमूद चेकची रक्कम रुपये 95,000 असल्याने सुधारित नियमाप्रमाणे त्यावर रक्कम रुपये 2,000 चा कोर्ट फी स्टॅम्प दिलेला आहे. यातील फिर्यादी हा या मे कोर्टाच्या स्थळ सीमेत राहत असल्याने व सदरचे फिर्यादीस कारण याच मे कोर्टाच्या स्थळ सीमेत घडल्याने तसेच घडल्याने फिर्यादीतील नमूद धनादेश मे कोर्टाचे स्थळ सीमेतील शाखेमधून वटणारा असल्याने प्रस्तुतची फिर्याद चालवून त्यावर न्याय निर्णय देण्याचा या मे कोर्टास पूर्ण हक्क व अधिकार आहे. प्रस्तुत फिर्यादीस चौकशी होऊन यातील आरोपीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 अन्वये जास्तीत जास्त दंड व कडक शासन करण्यात यावे. यातील आरोपीस चेकमधील नमूद रकमेच्या दुप्पट रकमेइतका दंड करण्यात यावा व सदरच्या रकमेतून यातील चेकमधील नमूद रक्कम फिर्यादीस देवविण्याचा आदेश व्हावा. इतर योग्य ते न्यायाचे व जरुरीचे हुकूम फिर्यादीस चे बाजूने व्हावेत. ही फिर्याद दाखल